आज खरं म्हणजे आपण जर बघितलं असेल तर पुण्यामध्ये देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार यांनी केलेली कामं ही आपल्याला खऱ्या अर्थानं पुण्याचं चित्र बदलणारी आहेत। पुण्याला एक राहण्यालायक शहर, एक सस्टेनेबल शहर, एक प्रदूषणमुक्त शहर हे तयार करण्याकरता पुण्यामधल्या संपूर्ण घाण पाण्याचं, सांडपाण्याचं नियोजन करण्याकरता, पुण्याची आपली नदी, त्या नदीचं संवर्धन करण्याकरता 2000 कोटी रुपयाचा प्रकल्प आला आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात STPचं काम चालू झालं। एक थेंब पाणी देखील घाणेरडं नदीमध्ये नाल्यामध्ये सोडू द्यायचं नाही असा संकल्प आपल्या महानगरपालिकेने घेतला। आमचे मुरली अण्णा हे महापौर होते, आमचे अनेक लोक या ठिकाणी पदाधिकारी होते आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे काम चालू झालं। आज खरं म्हणजे आपल्या या सगळ्या भागामध्ये 535 MLDचा प्रकल्प आपण त्या ठिकाणी सुरू केला। सांडपाण्याचा प्रकल्प, पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प, हे सगळे जे प्रकल्प तयार झाले पुढच्या 2-3 वर्षामध्ये एकीकडे पुण्यामध्ये 24/7 योजनेमुळे प्रत्येकाला मुबलक पिण्याचं पाणी मिळेल आणि पाण्याचा, घाण पाण्याचा, सांडपाण्याचा थेंबन थेंब हा त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया होऊनच तो नदीमध्ये नाल्यामध्ये जाईल। त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे वाहणारी नदी, निर्मळ वाहणारी नदी, अविरल वाहणारी नदी ही पुण्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल। मुळामुठाचं जे जुनं स्वरूप आपण बघितलं होतं ते स्वरूप पुन्हा एकदा पुण्याला प्राप्त करून देण्याकरता या ठिकाणी आपल्या सरकारने काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे पुण्याचा चेहरा बदलायचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। खरं म्हणजे आज पुण्याची सगळ्यात मोठी समस्या ही ट्रॅफिकची समस्या आहे। एकीकडे PMPLच्या माध्यमातून सर्वात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट ही पुण्यामध्ये आपण सुरू केली, पण त्याच वेळी पुणे रिंग रोड आपण अशा प्रकारे तयार करतो की ज्या रिंग रोडमुळे या पुण्यातल्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे आणि या रिंग रोडमुळे एक मल्टी मॉडेल अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी 20,000 कोटी रुपये त्याला आपण खर्च करतो की ज्याच्या माध्यमातून पुण्यामध्ये रस्त्याची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात आपल्याला नियंत्रित करता येणार आहे। माननीय गडकरी साहेबांनी पुण्यावरनं जाणारे जेवढे रस्ते आहेत, मग तो नाशिककडे जाणारा असो, तो सोलापूरकडे जाणारा असो, तो मुंबईकडे जाणारा असो, प्रत्येक रस्ता, तो कोल्हापूर साताऱ्याकडे जाणारा रस्ता असो, या प्रत्येक रस्त्यावर अशा प्रकारचे मल्टी मॉडेल 2 मजली पुलांच्या निर्मितीचा 54,000 कोटी रुपयाचा प्लॅन मांडलेला आहे की या पुण्यातनं बाहेर पडायला आणि पुण्यातनं आत यायला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या सगळ्या MIDC ज्या आहेत इथपर्यंत ट्रॅफिक अतिशय सोप्या पद्धतीने जाणार आहे। या MIDC याकरता महत्त्वाचे आहेत की आमचा पुणे जिल्हा हा भारताचं आणि महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे आणि आज त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येत असताना अलीकडच्या काळात इंडस्ट्री ट्रॅफिक पाहतात आणि थोड्याशा घाबरतात, पण आता हे जे काम या ठिकाणी होणार आहे, रस्ता असेल, रस्त्यावर एक फ्लायओव्हर असेल, त्याच्यावर दुसरा फ्लायओव्हर असेल, काही ठिकाणी रस्ता असेल त्याच्यावर एक फ्लायओव्हर असेल, त्या फ्लायओव्हरच्या वरती मेट्रो असेल, अशा प्रकारचं डिझाईन तयार करून पूर्णपणे डिकंजेस्ट अशा प्रकारे पुण्याला करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। एक आधुनिक पुणे आणि एक रोजगारक्षम पुणे आपण तयार करतोय। या पुण्याला टेक्नॉलॉजी हब म्हणून आपण डेव्हलप करतोय। आपल्याला कल्पना आहे पुण्यामध्ये एक टेक्नॉलॉजीची इकोसिस्टीम तयार झालेली आहे आणि आता अनेक लोकांचे प्रमुख केंद्र पुण्यामध्ये आलेले आहेत की ज्यातनं हजारो तरुणांच्या हाताला काम आणि त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणून या बदलत्या पुण्यामध्ये ज्या प्रकारे माधुरीताईंनी मग पर्वतीतलं त्या ठिकाणचं आमचं जंगल असेल ते प्रोटेक्ट करण्याकरता भिंत असेल किंवा या भागामध्ये कामगारांकरता 500 बेडेड हॉस्पिटल तयार करणं असेल, आंबीलोळ्याची भिंत असेल, वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं केली आहेत, त्यामुळे मला निश्चितपणे असं वाटतं की एखादा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे तर तो माधुरीताई मिसाळ यांच्यासारखा असला पाहिजे। अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं आहे। आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे राज्यामध्ये
तुमचं सरकार आहे. राज्यातल्या सरकारने घेतलेले निर्णय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विशेषतः देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला. तो मंत्र काय आहे? या देशाला विकसित भारत तयार करायचा असेल तर भारताच्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या आमच्या महिलांना आपल्याला समाजामध्ये केंद्रस्थानी आणावं लागेल. अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था याच्या केंद्रस्थानी आणावं लागेल. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले आणि महिलांना अधिकारिता दिली. तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात जे सरकार आलं त्यांनीही मोदीजींच्या आशीर्वादानं महिला केंद्रित योजना सुरू केल्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.